हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यामध्ये आज आपण नवीन युनिट चालू केला आहे, जो 13वा युनिट आहे. त्याचं नाव आहे अमाइन्स. आणि आज आपण इंट्रोडक्शनपासून काही सम बेसिक रिॲक्शन्स त्याच्या प्रिपरेशनच्या पाहणार आहे. तर ठीक आहे, इंट्रोडक्शनवर जास्त भर देऊ आज. तर व्हॉट आर अमाइन्स? अमाइन्स म्हणजे काय? अमाइन्स आर द नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग नायट्रोजन. हे महत्त्वाचं आहे. हॅव्हिंग हे महत्त्वाचं आहे. हॅव्हिंग बेसिक कॅरेक्टर और फेअरली बेसिक कॅरेक्टर. म्हणजे व्हॉट आर अमाइन? अमाइन्स आर द नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग बेसिक नेचर. ज्याचं नेचर कसं आहे? बेसिक आहे. ठीक आहे. आता अमाइन्सचे प्रकार आपण समजून घेऊ, क्लासिफिकेशन समजून घेऊ. ठीक आहे, ते थोडं डिटेलमध्ये बघू. तर टी डायग्रामनुसार समजून घेऊ, हे थोडं सोपं पडतं. क्लासिफिकेशन 3 वेनं अमाइन्सचं करता येते. पण हे समजून घ्या, अमाइन्स हा फक्त ॲनिमल्समध्ये तर प्लांट्समध्ये सुद्धा मिळतो. व्हिटॅमिन्समध्ये अमाइन्स आहे. नायट्रोजन कंटेनिंग जो कोणता कंपाऊंड आहे, म्हणजे NH2 लागला असेल जर का अल्किल और अलिल ग्रुपला, त्याला आपण अमाइन्स म्हणू. ठीक आहे. तर जसं का निकोटीनमध्ये नायट्रोजन भेटते तुम्हाला, आता प्रोटीन्समध्ये नायट्रोजन आहे, तर व्हिटॅमिन्समध्ये नायट्रोजन आहे, तर प्लांट्समध्ये सुद्धा आहेच आहे. ॲनिमल्समध्ये सुद्धा तुम्हाला नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे हा अमाइन्स मिळून जाईल. तर ठीक आहे, बघू आपण क्लासिफिकेशन बघू. क्लासिफिकेशन काय? क्लासिफिकेशन त्याचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या वेनं सुद्धा करता येते. प्रायमरी म्हणजे कोणता? सपोज जर का एकच R आणि हा जर का NH2, हे बघा अमाइन्स म्हणजे कोणचं होते, आपण काय बोललो आहे, काय बघा, अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे. अमोनिया मधला जर एक हायड्रोजन रिप्लेस करून जर तिथं अल्किल और अरिल ग्रुप जर लागत असेल तर त्याला आपण म्हणतो अमाइन्स. रिमेंबर, NO2 म्हणजे हा नायट्रो ग्रुप झाला, इथं हा लागत नाही. म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया व्हेन वन हायड्रोजन इज रिप्लेस बाय द अल्किल और अरिल ग्रुप. ठीक आहे. नाव RNH2 घ्या किंवा ArNH2 म्हटलं तरी चालेल. हा प्रायमरी. नाव अजून जर एक हायड्रोजन सबस्टिट्यूट झाला तर इथं नाव R2NH म्हणता येईल आपल्याला, और AR2NH म्हणता येईल. बघा कसं होते, एक हायड्रोजन सबस्टिट्यूट झाला अमोनियाचा, तर NH म्हणजे प्रायमरी अमाइन बनल. अजून जर का एक हायड्रोजन अजून सबस्टिट्यूट झाला, इथं जर 2 लागत असेल तर सेकंडरी बनल. हा सुद्धा जर का सबस्टिट्यूट झाला, इथं जर 3 लागत असेल अमाइन और अरिल ग्रुप, सॉरी अल्किल और अरिल ग्रुप, तर आपण त्याला म्हणू टर्शरी अमाइन. ठीक आहे. नाव इथं बघा तुम्ही, एक अजून हायड्रोजन सबस्टिट्यूट झाला. टर्शरी म्हणजे असं होईल का, जर का 3 जर ग्रुप लागले असेल, एकही हायड्रोजन नसेल तर हा टर्शरी अमाइन झाला. जर AR जरी घेतला समजा तरी हा टर्शरी अमाइन झाला. एक लक्षात घ्या, सिंपल आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी याचे आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीचे एक्झाम्पल सुद्धा घेणार. याच्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन आहे. हे क्लासिफिकेशन ओनली सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स दाखवतात. याच्यामध्ये तुम्हाला सिंपल और सिमेट्रिकल आणि मिक्स किंवा अनसिमेट्रिकल. सिंपल सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही जर का त्या अमाइनच्या दोन्ही जर का साईडला जर का सारखी अल्किल ग्रुप लागले असेल तर सिमेट्रिकल और सिंपल, आणि दोन्ही किंवा तिन्ही साईडला जर का वेगळे जर का सबस्टिट्यूट लागले असेल म्हणजे अल्किल किंवा अरिल, तर त्याला आपण म्हणू शकतो अनसिमेट्रिकल. जसं एक्झाम्पल घ्यायचं आहे, सपोज द CH3 NH आणि हा CH3, हा झाला सिमेट्रिकल अमाइन. इथं जर तुम्ही हा सेकंडरी झाला. टर्शरी जर पाहायचा असला तर समजा CH3 3 ग्रुप आहे, हा N, हा टर्शरी अमाइन आहे, पण हा कोणता झाला, तर हा सिमेट्रिकल झाला. कारण तिन्ही साईडला सारखे ग्रुप्स असेल म्हणून ते सिमेट्रिकल झालं. इथं दिलंच आहे व्हेन ऑल अल्किल और अरिल ग्रुप्स ऑन नायट्रोजन आर डिफरंट. इथं डिफरंट आहे, इथं काय विषय आहे हा सेम. सपोज जर का आपण म्हटलं एक साइडनं AR लागलाय नायट्रोजनला, एक साइडनं CH3 ग्रुप लागलाय, एक साइडनं C2H5 ग्रुप लागलाय, हा झाला म्हणजे तुमचा मिक्स और अनसिमेट्रिकल अमाइन्स. जर याच्यामध्ये तुम्हाला सेकंडरीचं जर एक्झाम्पल पाहिजे असेल, ह्याचा समजा हा तर टर्शरी झाला म्हणा, हा सुद्धा टर्शरी झाला, हा सेकंडरी झाला. हेच एक्झाम्पल, इथंच एक्झाम्पल होऊन जातात तुमची. NH इथं CH3 आहे आणि हा जर C2H5 आहे, तर हा सुद्धा तुमचा कोणता झाला अमाइन झाला, हा मिक्स अमाइन झाला सेकंडरी यामध्ये. हे अशानुसार आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघू शकतो ॲलिफॅटिक अमाइन आणि ॲरोमॅटिक अमाइन. ॲलिफॅटिक म्हणजे इथं फक्त अल्केन लागले असेल, म्हणजे स्टेट अल्किल लागले असेल किंवा अल्काइन म्हणू शकतो, असं काही नाही. पण स्टेट चेंज लागले असेल तर ॲलिफॅटिक, आणि जर का ते रिंग स्ट्रक्चर असेल म्हणजे ॲरोमॅटिक असेल, जर बेन्झेनाइड कंपाऊंड्स असेल, बेन्झिन लागले असेल तर ॲरोमॅटिक. समजा एक्झाम्पल आता याची हेच आहे, हेच आहे ॲलिफॅटिक झाला. ठीक आहे. जसं आपण जर एक्झाम्पल घेतलं ॲनालिनचं, म्हणजेच हे असं फिनिलामाइन म्हटलं तरी चालते, तर हा झाला ॲरोमॅटिक. आणि इथं तुम्ही घ्या C2H5 आणि हा NH2, हा झाला ॲलिफॅटिक. अशानुसार त्याचं क्लासिफिकेशन आहे. आता क्लासिफिकेशनचे काही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीचे एक्झाम्पल घेऊ, त्यानंतर नॉमेनक्लेचर घेऊ आणि डायरेक्ट मग रिएक्शन्सला हात लावू.
तर आता बघू आपण अमाईन्स नॉमेनक्लेचर. आपण याच्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचर सुद्धा पाहणार आहे आणि कॉमन नॉमेनक्लेचर सुद्धा पाहू आणि त्यानंतर रिमेंबर एक महत्त्वाचा पॉईंट तो सुद्धा बघू आणि काही अमाईन्सचे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाईन्सचे कॉमन आणि IUPAC नेमचे काही एक्झाम्पल सुद्धा घेऊ. बघा काय म्हणते कॉमन नेम्समध्ये. बघा सिंपल पहिले साध्या भाषेमध्ये समजून घ्या. नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय सफिक्स अमाइन. सफिक्स म्हणजे जो नंतर लागते, प्रीफिक्स म्हणजे जे आधी लागते ते. म्हणजे काय, जर कॉमन नेम जर असेल तर अल्किल ग्रुपचं नाव काय म्हणते सफिक्स, आणि त्या अल्किल ग्रुपचं नाव पहिले लिहा त्यानंतर सफिक्स लिहा अमाइन. ठीक आहे. जसं इथे एक्झाम्पल आहे CH3NH2 आहे तर मिथिल आणि सफिक्स काय अमाइन असं लावा म्हणतात. दुसरं इफ मिक्स अमाइन्स आर देअर द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स आर रिटन इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे असं, जर अमाइन समजा सपोज जर का त्याच्यामध्ये सेकंडरी अमाइन आहे तर कॉमन नेम जर असेल एक वेगळा असेल एक वेगळा असेल म्हणजे मिक्स अमाइन असेल तर त्याचं ई पहिले येते यमच्या आधी म्हणून इथिल अमाइन लिहा असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. जर दोन्ही जर काही CH3 असेल तर डाय मिथिल अमाइन म्हटलं असतं. ठीक आहे. तर जसं आता या इथे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तिसरं असं आहे if 2 or 3 identical groups are attached to nitrogen atom in amine use prefix di tri. जर बघा इथं तुम्हाला दिसेल तिन्ही आयडेंटिकल ग्रुप जर असेल तर ट्राय मिथिल अमाइन असं म्हणतात. जसं इथं तुम्हाला 2 आयडेंटिकल ग्रुप आहे तर इथिल नाव पहिले दिलेलं आहे. काऊन का ई पहिले येतो म्हणून इथिल डाय मिथिल अमाइन असं दिलेलं आहे तिथे. जसं IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये काही रूल फॉलो करतो आपण तसं सगळ्यात पहिला सिंपल रूल असा आहे, अल्केनचं स्पेलिंग काय ALKANE. ई रिप्लेस बाय अमाइन लावा म्हणतात आणि तुमचं काम संपलं. फक्त किती कार्बन आहे ते पाहायचं, त्यानुसार अल्केन मध्ये ALK मध्ये काही तुम्ही प्रिफिक्स टाकू शकता. सेकंड असा आहे सेकंडरी और टर्शियरी अमाइन्स आर नेम ॲज यन सबस्टिट्यूएंट. यन सबस्टिट्यूएंट म्हणजे कसं, जसं सेकंड आणि टर्शियरी अमाइन मध्येच लागतो हा, तसं हा पहा इथं NH ला एक CH3 लागलेला आहे, हा CPH5 हा सेकंडरी अमाइन आहे. त्यामुळे IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आता हे बघा अजून हा एक सुद्धा रूल आहे का द लॉंगेस्ट अल्किल ग्रुप. आता बघा इथिल हा मिथिल पेक्षा मोठा आहे त्यामुळे लॉंगेस्ट हा झाला, त्यामुळे हा पॅरेंट अमाइन झाला. आता सेकंड आणि थर्ड जे IUPAC नामचे तुम्हाला जे रूल्स आहेत एखादा डबल सांगतो. बघा काय म्हणतात सेकंडरी और टर्शियरी अमाइन जर असेल आर नेम ॲज यन सबस्टिट्यूएंट म्हणजे सेकंडरी आणि टर्शियरी मध्ये जर का सबस्टिट्यूएंट पहा म्हणते कोणता आहे तर सबस्टिट्यूएंट कोणता पहाचा तो रूल नंबर 3 सांगते. द लॉंगेस्ट अल्किल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन इज टेकन ॲज द पॅरेंट अल्केन अँड अदर आर सबस्टिट्यूएंट. याचा अर्थ असा की जर समजून घ्या सेकंडरी अमाइन, आपण इथे एक्झाम्पल घेऊ तर हे एक्झाम्पल घेऊ. जसं आता IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये पहा हा झाला पॅरेंट म्हणजे रूल नंबर 3 नुसार कारण हा मोठा आहे 2 कार्बन म्हणजे CH3 CH2 झाला तर हा झाला पॅरेंट अल्केन पॅरेंट अमाइन त्यामुळे आपण इथेन अमाइन म्हटलं त्याला. आणि यन हा जो ग्रुप आहे हा सबस्टिट्यूएंट आहे त्यामुळे यन मिथिल यन का बरं यन ला लागलेला आहे म्हणून. सपोज जर का टर्शियरी मध्ये पाहू आपण एक इथिल ग्रुप आहे आणि 2 मिथिल ग्रुप आहे तर पहा यन का बरं एक यन ला CH3 ग्रुप दुसऱ्या म्हणजे एक यन एकाच आहे पण 2 CH3 ग्रुप एकाच यन लागला म्हणून ते दाखवला त्यांनी. यन डाय इथिल डाय मिथिल पाहिजे, हा मिथिल पाहिजे तिथं डायमिथिल इथेन अमाइन. यासाठी का हा जो मिथिल ग्रुप आहे हा सुद्धा मिथिल ग्रुप आहे, दोन्ही आयडेंटिकल आहे विषय तो नाही, पण हे दोनही तुम्हाला एकाच नायट्रोजनला अटॅच आहे त्यामुळे एन डायमिथिल इथेन अमाइन इथेन ETHAN ई रिप्लेस बाय अमाइन जो आपण बोललेलो आहे. तर म्हणजे आपण याचा नॉमेनक्लेचर कसं पाहू राहिलो की IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये तुम्हाला सेकंड थर्ड रूल पाहावं लागेल. महत्वाचा याच्यामध्ये कसं महत्वाचं आहे की तुम्ही पहिले सबस्टिट्यूएंट कोणता आहे ते पहा. सबस्टिट्यूएंट कोणता राहतो जो लोअर अल्केन आहे तो राहतो. एक लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल घेऊ प्रायमरी अमाइन से पहा CH3NH2 सिंपल आहे. कॉमन नेम काय मिथिल अमाइन, हा मिथिल आणि हा अमाइन सिंपल. याच्यामध्ये काही विशेष नाही. जसं आपण सांगितलं त्यांनी सफिक्स मध्ये तुम्ही अमाइन लावा. सफिक्स म्हणजे जे नंतर लागते ते प्रिफिक्स म्हणजे जे पहिले लागते ते. तर IUPAC नाम काय मिथेन अमाइन. आता पहा स्पेलिंग पहा METHAN ई रिप्लेस बाय अमाइन. हे बघा ई रिप्लेस बाय अमाइन. तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फॉलो होऊन जातील. असं सिंपलचं तुम्ही सुद्धा एक लिस्ट बनवून तुम्ही नॉमेनक्लेचर सगळ्या गोष्टी करू शकता. अशी छोटीशी एक नोट्स बनवायची. दुसऱ्या याच्यामध्ये पहा हा प्रायमरीचा आहे. आता हा तुम्ही म्हणाल सेकंडरी आहे. हे बघा याच्यातला हायड्रोजन 2 आहे. जर हायड्रोजन एकच राहिला तर सेकंडरी, हायड्रोजनच नसतं तर टर्शरी. रिमेंबर अमाइन्स मध्ये हे थोडी वेगळी असते. जसं अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड मध्ये ज्या प्रकारचं आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी घेतो तसं नाही. तिथं कार्बनचा विचार केला जातो आणि इथं ह्या हायड्रोजन जो सबस्टिट्यूट होणार याचा विचार केला जातो. रिमेंबर
तर हे बघा आयसोप्रोपिल अमाइन, आयसो का आपण सेकंडरी पोझिशन लागला, प्रोपिल म्हणजे काय 3 कार्बन आणि अमाइन. इकडे पहा प्रोपेन 1 2 3 प्रोपेन हा PROPAN E रिप्लेस बाय अमाइन. कोणत्या पोझिशन लागला अमाइन ग्रुप? सेकंडरी हेमिक्स, त्यामुळे 2 अमाइन आपण असं म्हणतो. नाव ॲनालिन. आता ॲनालिन तसं पाहिलं ना तर कॉमन नेम आणि आयपीएससी नेम ॲनालिनच म्हणतात, सगळ्या जगामध्ये त्याला ॲनालिनच म्हणतात, नाही तर मग बेन्झामाइन म्हणतात. आता पहा BENZENE E रिप्लेस बाय अमाइन, इथं सुद्धा सेम रूल लागू राहिला. सेकंडरी अमाइन तुम्हाला काय पाहायला भेटेल? नाव इथं हा सेकंडरी अमाइन आहे बघा. हा प्रायमरी असेल तर दोन्ही कार्बन दोन्ही हायड्रोजन त्याचे, सेकंडरी असेल तर एकच हायड्रोजन, आणि टर्शियरी असेल तर नो हायड्रोजन इज देअर. तर याच्यामध्ये तुम्ही पहा इथिल ग्रुप लागलाय, मिथिल ग्रुप लागलाय, त्यामुळे इथिल मिथिल अमाइन हे तर कॉमन नेम आहे, आपण हे पाहिलं काऊन का याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. पण जर तुम्ही आयपीएससी नोमेनक्लेचर पहा तर हा सबस्टिट्यूएंट आहे आता, काऊन का हा लहान आहे आणि हा 2 कार्बन वाला मोठा आहे, त्यामुळे हा पॅरेंट अमाइन झाला. तर इथं N मिथिल इथेन अमाइन असं नाव दिलेलं आहे आपण. दुसरं एका साइडला फिनिल ग्रुप आहे NH आहे, आणि हा CH3 हा सुद्धा सेकंडरी अमाइन आहे, याचं नाव काय? मिथिल फिनिल अमाइन असं म्हटलेलं आहे. नाव इथं बघा N म्हणजे आता हे बघा बेन्झामाइन हा जो झाला पॅरेंट अल्केन, हा झाला काय? तर हा झाला तुमचा सबस्टिट्यूएंट, म्हणून त्यांनी म्हटलं N मिथिल आणि बेन्झामाइन किंवा ॲनालिन म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. नाव टर्शियरी अमाइन्स मध्ये काही सेव्हरल एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यातले आपण काही एक्झाम्पल पाहू. जसं तीनही ग्रुप आयडेंटिकल आहे, त्यामुळे ट्राय मिथिल अमाइन आपण असं म्हटलं. पण आता पहा इथं आता कोणचा सबस्टिट्यूएंट घ्यायचा? 2 सबस्टिट्यूएंट राहील आणि 1 पॅरेंट राहील. तर तिन्ही सारखेच आहे, त्यामुळे कोणताही तुम्ही पॅरेंट घ्या. सपोज आपण याला पॅरेंट घेतलं तर हे 2 का झाले सबस्टिट्यूएंट, याला पॅरेंट घेतलं तर हे 2 का झाले सबस्टिट्यूएंट. N डायमिथिल, N डायमिथिल आणि मिथेन अमाइन. आता इथं तिसऱ्या याच्यामध्ये जसं आपण बोललो C2H5N आणि हा CH3 CH3, तर यामुळे आता इथं सबस्टिट्यूएंट तुम्हाला हे 2 घेणार आहे, कोण का हा एक पॅरेंट अमाइन आहे, त्यामुळे N डायमिथिल इथेन अमाइन असं त्याचं नाव आहे. हे झालं नॉमेनक्लेचर. यानंतर आपण काही सेव्हरल त्याच्या काही प्रिपरेशन्स. ठीक आहे. नाव आता पाहू काही सेव्हरल प्रिपरेशन्स ऑफ अमाइन. त्यामध्ये आपण बघायला बाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. हे बघा अल्किल हॅलाइड म्हटलं तर एक लक्षात घ्या की RX म्हणजे आपण त्याला R इज द अल्किल आणि X इज द हॅलाइड. जो ग्रुप 17 एलिमेंट्स आहेत त्यातले आपण एलिमेंट पाहतो, जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर याच्यामध्ये लक्षात घ्या ही एक अमोनोलिसिस रिएक्शन. अमोनोलिसिस रिएक्शन म्हणजे काय? अल्किल हॅलाइड मधला CH बॉन्ड तुम्ही ब्रेक करून राहिले विथ युजिंग द अमोनिया, याला आपण म्हणतो असतो अमोनोलिसिस. आता अमोनोलिसिस हे जे रिएक्शन आहे जनरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये जनरल मध्ये होते कसं? तर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड महत्त्वाची आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड म्हणजे होते कसं? अल्किल हॅलाइड एक प्रकारचे राहत नाही, म्हणजे होते कसं? जनरली आपण काय पाहिलो, जसं अल्किल म्हणजे R आणि हॅलाइड म्हणजे X. आता अल्किल हॅलाइड मध्ये सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह हा R आहे, त्यानंतर होते RBr, त्यानंतर आहे RCl आणि त्यानंतर आहे RF. पण RF चे रिएक्शन आपण जनरली घेत नाही, कोण का? तो एक एक्सक्लुझिव्ह राहतो किंवा तो जनरली लवकर पेट घेतो म्हणून. मग आता इथं आपण जनरली काय पाहिलो? अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड जनरल अल्किल हॅलाइड घेऊ आपण. सपोज जर का CH3I जर मी घेऊन राहिलो, ठीक आहे, याची रिएक्शन तुम्हाला नोटीस घ्यावी लागते. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया, नाव NH3. रिमेंबर ही एक्सेस मध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. एक्सेस म्हणजे मोर अमाउंट मध्ये तुम्हाला काय घ्यावं लागते? अमोनिया घ्यावा लागू राहिला. होते कसं की ही रिएक्शन तुम्हाला 100 डिग्री म्हणजे 373 केल्विन पर्यंत लावणं आहे. म्हणजे आता कसं आहे, केल्विनच्या डिग्री सेल्सिअस आपण कन्व्हर्शनच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. होते असं की याच्यातनं एक हायड्रोजन आणि हा आय बाहेर निघाल आणि तुम्हाला भेटल CH3NH2, म्हणजे हा झाला CH3 आणि हा NH2. तर इथं होऊन काय आलं आणि हा HI निघाला बाहेर, म्हणजे हायड्रोआयोडिक ऍसिड निघाला बाहेर. रिएक्टिव्हिटी तुम्ही पाहिलं की RI ची जास्त आहे, नंतर RBr घ्या, शक्यतो RCl आणि RF आपण घेऊ नये. तर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे काय बोलले गेलेलं आहे, तुम्ही लिहिताना तुमचे मार्क कुठं कटतात? जर तुम्ही ते एक्सेस लिहिलं नाही, अल्कोहोलिक लिहिलं नाही, तर तुमचे मार्क कटतील. काऊन का? जर इथं एक्सेस तुम्ही लिहत नसाल तर याचं मल्टी सबस्टिट्यूशन होऊन जाते. होते असं, हा झाला प्रायमरी अमाइन आणि हा प्रायमरी अमाइन मोर न्यूक्लियोफाइल आहे ऍज कम्पेअर्ड टू द अमोनिया. हे इथं रिएक्शन प्रायमरी स्टेजवर थांबत नाही, तर रिएक्शन कोणत्या स्टेजवर जाते? तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट कर जाते. कशी? हा प्रायमरी अमाइन झाला, नंतर सेकंडरी अमाइन होईल, नंतर टर्शरी अमाइन होईल, नंतर क्वाटर्नरी अमाइन सॉल्ट होईल. पण तुमचं जर लक्ष किंवा तुम्हाला जर फक्त प्रायमरी अमाइन पाहिजे असेल तर तुम्ही एक्सेस मध्ये लावा. आता असं बोललं तर गेलेलं आहे का एक्सेस ऑफ अमोनिया वापरला तर प्रायमरी स्टेजवर रिएक्शन थांबल, पण शक्यतो असं होत नाही. आणि तसं पाहिलं तर ही रिएक्शन एक आयडियल रिएक्शन आहे, पण नाही तुम्हाला प्रायमरी अमाइन जर पाहिजे असेल तर. काऊन का? या ठिकाणी प्रायमरी अमाइन पर्यंत प्रोडक्ट थांबत नाही, त्याचं मल्टी सबस्टिट्यूशन होऊन जाते.
ठीक आहे. म्हणजे कसं होऊन जाते, सपोज जर का अजून जर का 3 मॉलिक्यूल जर का आले याचे आले तर काय होईल, नाव CH3/3 इथं N आणि हा I इथं पॉझिटिव्ह इथं हा निगेटिव्ह हा 3 आहे. त्यामुळे हा मल्टी सबस्टिट्यूशन झाल्यानंतर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बनून जाते आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बनल्यानंतर तुमचा प्रायमरी राहत नाही, आता क्वाटर्नरी होऊन जाईल. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आता हा सॉल्ट आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही याच्यावर, त्यामुळे तो सॉल्ट एवढा की स्टेबल तर राहत नाही. पण जर तुमचं लक्ष जर प्रायमरी अमाइन असेल तर तुम्हाला गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस रिएक्शन लावावी लागेल. ठीक आहे, रिएक्शन आपण याच्यानंतर समजून घेऊ. तर काही अजून एखादं एक्झाम्पल पाहिजे तर ठीक आहे. तसं काही पुस्तकात तुम्हाला काही क्वेश्चन दिलेला आहे, त्या क्वेश्चनचे आपण आन्सर्स बघू. जसं यूज युअर ब्रेन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, राईट द केमिकल इक्वेशन्स फॉर रिएक्शन ऑफ अल्कोहोलिक NH3 विथ C2H5I. काय म्हटलंय पहा, नाव C2H5I सोबत अल्कोहोलिक NH3 ची रिएक्शन लावावी म्हणतात. एक्सेस मध्ये घ्या. एक्सेस मध्ये जर घेऊन राहिले असाल तुम्ही सेम टेम्परेचर 373 केल्विन मेंटेन करा. और नाही समजलं लक्षात राहा तर तुम्ही याचं टेम्परेचरचा हे असं जर लिहिलं तरी चालेल. काय म्हणाला बघा, याच्यामध्ये HI बाहेर निघून आला म्हणजे C2H5 आणि इथं काय तर NH3 आणि हा HI निघाला बाहेर. हे झालं तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चन अजून दिलेला आहे, आपण ते सगळे सॉल्व्ह करू. काय म्हणते, व्हेन अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड इज अमोनोलिसिस ऑफ बेन्झिल क्लोराइड फॉलोड बाय द रिएक्शन विथ 2 मोल्स ऑफ CH3I. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी बघा, म्हणजे बेन्झिल क्लोराइड म्हणजे फिनिल क्लोराइड म्हटलं चालेल, प्लस अल्कोहोलिक NH3 सोबत रिएक्शन लावा. ठीक आहे, इथं टेम्परेचर दाखवा, काय प्रोडक्ट होईल तुमचा तयार बघा. इथं तुम्हाला भेटल NH2 आणि अजून आता ठीक आहे -HCl आपण बाहेर काढू इथे. प्लस जर का 2 मॉलिक्यूल CH3I चे जर असेल तर काय होईल, इथं मल्टी सबस्टिट्यूशन होईल बेटा. पण अशा कंडिशन मध्ये इथं तुम्हाला काय मिळेल तर हे इथं निघल 2 HI बाहेर निघल, किती तर ट्वाइस HI, अँड तुम्हाला जो प्रोडक्ट मिळेल तो मल्टी सबस्टिट्यूशन वाला मिळेल. इथं तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल म्हणजे टर्शरी अमाइन मिळेल. मग आता नॉमेनक्लेचर पाहावं लागेल ना. आता हे बघा, हा झाला पॅरेंट अमाइन आणि हे झाले 2 सबस्टिट्यूएंट. याचं नाव काय होईल, NN डायमिथिल बेन्झामाइन. हे झालं त्याचं नाव. ठीक आहे, तर अशा वेळेला ह्या क्वेश्चनचे आन्सर आहे. आता हे झाली तुमची पहिली रिएक्शन कॉल्ड ॲज द अमोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. पण रिमेंबर, जर तुम्हाला प्रायमरी प्रोडक्टच पाहिजे असेल तर इथं ही रिएक्शन आयडेंटिकल नाही. म्हटलं तर आहे का एक्सेस ऑफ अमोनिया लावा तेव्हा प्रायमरी प्रोडक्ट भेटल, पण होते असं प्रायमरी अमाइन इज मोर न्यूक्लियोफाइल एज कंपेअर्ड टू NH3, हेन्स द रिएक्शन नॉट स्टेबल और द स्टॉप विथ द फर्स्ट primary amine. Hence there is a multi substitution and that not our the product we want. Hence there is always one reaction there called as the Gabriel thalamide synthesis. काय आहे ती रिएक्शन, याच्यानंतर आपण ते समजून घेऊ. ना आता आपण पाहू आपण गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. ही रिएक्शन आयडियल रिएक्शन आहे प्रायमरी अमाइन साठी. पण लक्षात घ्या, ही रिएक्शन तुम्हाला अरोमॅटिक अमाइन तयार करून देऊ शकत नाही. ठीक आहे, आपण बघू कसं तिथं बघा. 3 स्टेप मध्ये रिएक्शन आहे आणि 3 स्टेप मध्ये तुम्हाला असं लक्षात ठेवायचं बघा, फर्स्ट स्टेप मध्ये काय, सेकंड स्टेप मध्ये काय, थर्ड स्टेप मध्ये काय, त्यानुसार तुम्हाला रिएक्शन करणं लिहिणं सोपं जाते, लक्षात राहणं सोपं जाते. थॅलामाइडची आपण पाहिलं तर तुम्हाला थॅलामाइडचं स्ट्रक्चर माहित लागेल ना. थॅलामाइड मध्ये काय, C डबल बॉन्ड O हा एक N, हा C हा डबल बॉन्ड O आणि हा NH. नाव दिस NH दिस इज कॉल्ड ॲज द थॅलामाइड. याचं नाव आहे आता काय, थॅलामाइड. जेव्हा थॅलामाइडची रिएक्शन फर्स्ट स्टेप मध्ये तुम्ही अल्कोहोलिक KOH घ्या, NaOH चालते, असं काही नाही, आपण KOH घेतला चालेल. तर तुम्हाला काय होईल, हा H आणि हा OH बाहेर निघेल म्हणजे H2O बाहेर निघेल आणि तुम्हाला काय मिळेल तर मिळेल तुम्हाला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड. C डबल बॉन्ड O हा N याच्यात आणि हा इथं A पॉझिटिव्ह. नाव इथं जर तुम्ही अजून सेकंड स्टेज मध्ये RX लावला, RX जर लावत असाल तुम्ही म्हणजे अल्किल हॅलाइड लावत असाल तर निघते काय बाहेर, हा -KX बाहेर निघेल. हा अल्किल ग्रुप हा नायट्रोजनला लागतो. हे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तर हा C डबल बॉन्ड O हा N, हा इथं C डबल बॉन्ड O हा N आणि हा इथं काय R. आता बघा आपण नॉमेनक्लेचर 3 याची पाहून घेऊ. दिस इज थॅलामाइड, दिस इज पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड और पोटॅशियम थॅलामाइड म्हटलं तरी चालते. दिस इज N अल्किल थॅलामाइड, कारण का N ला अल्किल ग्रुप लागला त्यामुळे थॅलामाइड, मिथिल लागला असतं तर मिथिल थॅलामाइड, N मिथिल थॅलामाइड म्हटलं असतं. ठीक आहे, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ट्वाइस डायल्यूट NaOH टाकावं लागतं
डायल्यूट NaOH टाकल्यानंतर तिथं सोडियम फॅलेट तयार होतो. बघा कसं, C डबल बॉन्ड O, हे बघा O Na पॉझिटिव्ह कॅरेक्टर, निगेटिव्ह कॅरेक्टर, हा C डबल बॉन्ड O आणि हा Na, दिस इज पॉझिटिव्ह कॅरेक्टर, दिस इज निगेटिव्ह कॅरेक्टर. आणि ह्या किती हायड्रोजन आहे, तर 2 हायड्रोजन आहे. आणि हा N आणि हा NR बाहेर निघाला. बघा हा N आणि हा R बाहेर निघाला आणि हे 2 हायड्रोजन म्हणजे NH2R. आता असं लिहा किंवा RNH2 लिहा. दिस इज कॉल्ड द प्रायमरी अमाइन. आणि प्रायमरी अमाइन साठी रिएक्शन सुटेबल आहे, कारण का मल्टी सबस्टिट्यूशन इथं होऊ शकत नाही. पण एक असाही क्वेश्चन आहे की इथे अरोमॅटिक अमाइन म्हणजे बेन्झीन रिंग आणि NH2 म्हणजे ॲनालिन असे कोणताही अमाइन तयार करता येत नाही. काऊन सेकंड स्टेज मध्ये इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल, मग इथं घ्यावं लागेल तुम्हाला फिनिल हॅलाइड घ्यावं लागेल. पण फिनिल हॅलाइड स्वतः न्यूक्लियोफाइल असल्यामुळे या निगेटिव्ह चार्ज वाल्या आयन सोबत तो सबस्टिट्यूशन दाखवत नाही. म्हणून ह्या कंडिशन मध्ये इथं फक्त प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन तयार करता येतो. ठीक आहे. यानंतर पुढची रिएक्शन. हाँ, तर आता आपण तो प्रिपरेशन ऑफ अमाइन बाय यूजिंग रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड आणि दुसरा आहे रिडक्शन ऑफ अमाइन्स. ठीक आहे, बघू. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड म्हणजे नायट्रो अल्केन्स घ्या कोणचाही आणि हे रिड्युसिंग एजंट्स आहे. SnHCl लागेल, तिथं झिंक HCl लागते, HCl कॉन्सन्ट्रेट घ्यायचं किंवा FeHCl लागेल. नसल ते तुमच्याकडे तर तुम्ही म्हणजे कॅटॅलिटिक रिडक्शन करू शकता. तर कॅटॅलिटिक रिडक्शन मध्ये काय, H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल घ्या किंवा H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम घ्या किंवा H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम घ्या. नाही तर मग याला Al4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट इन ड्राय इथर घ्या आणि सेकंड स्टेज मध्ये H2 लावला तर तुमचं काम होऊन जातं. ठीक आहे. बघा रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. याच्यामध्ये काय, नायट्रो कंपाऊंड सपोज जर का CH3NO2 तुमच्याकडे आहे, हा नायट्रो मिथेन म्हणतात त्याला. तर याच्यावर तुम्ही सपोज जर का SN इन प्रेझेन्स ऑफ HCl ऍड करत आहे तर इथं काय होते, नेसंट हायड्रोजन तयार होतो. किती लागेल पाहू. आता CH3 आहे तिथं, हा CH3 आणि हा N चा काय होऊन राहिला तर NH2 प्लस हे किती ऑक्सिजन आहे तर 2, त्यामुळे ट्वाइस H2O होईल. किती हायड्रोजन लागते पहा, इथं 2 गेले इथं 4 गेले, किती 6 हायड्रोजन्सचं काम लागू राहिलं. सपोज जर का इथं आपल्याला या कंडिशनला पाहायचा NO2 आहे प्लस हायड्रोजनेशन लावायचं आहे तुम्हाला, तुम्ही लावा. SnHCl लावा. इथं किती लागेल तर 6च ना. इथं काय कन्वर्शन झालं, NH2 प्लस ट्वाइस H2O ही केस होऊन राहिली. तर तुम्ही मला सांगायचं इथं C2H5 NO2 सोबत जर का मी इथं SN आणि HCl लावत असेल तर इथं काय प्रॉब्लेम होईल हे तुम्ही सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं रिडक्शन ऑफ अमाइड्स. अमाइड म्हणजे काय तर बेन्झामाइड घेऊ शकता तुम्ही, ॲसिटामाइड घेऊ शकता. एजंट तू सारखेच आहे. हे बघा याच्यातले कोणते लावलं तर काही फरक पडत नाही, रिडक्शनच करतात सगळे. ठीक आहे. बघा अमाइड कोणचा नाव CH3 C डबल बॉन्ड O आणि हा इकडे काय तर NH2, दिस इज ॲसिटामाइड और इथेनामाइड. 1 2 इथेन आणि अमाइड, इथेनामाइड. नाव याची रिडक्शन करा तुम्ही सोडियमच्या प्रेझेन्स मध्ये C2H5OH इथील अल्कोहोल लिहा. इथं सुद्धा नेसंट हायड्रोजन लागतात. आता किती लागतात तो CH3 CH2. हे बघा काय होईल, नाव CH3 इथं CH2 आणि हा काय लागला डायरेक्ट NH2. वॉटर मॉलिक्यूल किती निघेल, एक वॉटर मॉलिक्यूल निघेल म्हणजे H2O. इथं किती लागू राहिले 2 2 4 म्हणजे हे 4 हायड्रोजन्स लागू राहिले. दिस इज कॉल्ड द रिडक्शन ऑफ अमाइड युजिंग द सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथिल अल्कोहोल. नाव जर बेन्झामाइड जर असेल तर काय नाव C डबल बॉन्ड O. इथं काय तर NH2 प्लस 4 हायड्रोजन म्हणजे किती हायड्रोजन लागेल पाहिजे तसं हायड्रोजन 5 6 किती लागले तर नेसंट आहे. नेसंट म्हणजे फ्री हायड्रोजन्स आहेत. तर तुम्ही इथं लावू शकता सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ETOH. ETOH म्हणजे इथिल अल्कोहोलच होते. तर इथं सुद्धा आहे मायनस. इथं सुद्धा किती काय करायचं H2O मायनस करायचा तुम्हाला आणि काय मिळेल तुम्हाला तर CH2 आणि NH2 किती लागणार. ठीक आहे. दिस इज द रिएक्शन शोइंग द रिडक्शन ऑफ अमाइड अँड शोइंग द रिएक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड्स. ठीक आहे. यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊ आणि काही क्वेश्चन्सचे आन्सर सॉल्व्ह करू. नावाचे आज लास्ट रिएक्शन को रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड म्हणजे CN वाल्या कंपाउंड्सची तुम्हाला काय रिडक्शन करायचं आहे. मेंडस रिडक्शन आहे हे. याच्यामध्ये काय वापरलं जाते, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. एक तर सोडियमच्या प्रेझेन्स मध्ये ETOH म्हणजे इथिल अल्कोहोल वापरू शकता. नाही तर और तुम्ही LiKLH4 इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे. पण मेंडस रिडक्शन ओरिजिनली काय आहे
रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड युजिंग द सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथिल. बघू ठीक आहे, आपण बघू नाव CH3 C ट्रिपल बॉन्ड N किंवा CN लावा प्लस आता असा करा किंवा सरळ सरळ तुम्ही रिडक्शन लावा इथं नाव Na इन प्रेझेन्स ऑफ ETOH. इथं नेसेंट हायड्रोजन राहीलच जसं आपण पाहत आलो आहे प्लस किती लागेल बघू आपण आता ते. हा CH3 हा C चा होईल CH2 आणि हा N चा होईल NH2. किती हायड्रोजन लागले बेटा तर 4. आता एक लक्षात घ्या या अमाइन म्हणजे एक कार्बन वाढलेला आहे. एक कार्बन वाढल्या असल्यामुळे स्टेप ऑफ रिएक्शन होते. 1 कार्बन इन्क्रीजेस. त्यामुळे स्टेप डाऊन कधी होते जेव्हा आपण ब्रोमाइड डिग्रेडेशन करू आपण तेव्हा एक कार्बन कमी होते तेव्हा स्टेप डाऊन रिएक्शन होते. हा सपोज आपण आता जर बघू नाव CH3 CH2 आणि C ट्रिपल बॉन्ड N प्लस 4H म्हणजेच काय तर नेसेंट हायड्रोजन्स. तर प्रोडक्ट मी खाली लिहिली ते नाव सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ETOH. तर तुम्हाला काय मिळेल इथं नाव CH3 हा CH2 काय हा C चा होऊन जाईल CH2 आणि इथं काय होऊन जाईल N चा काय होईल ह्या NH2. ठीक आहे, इथिलमाइड प्रोपिलमाइड असं आहे. N प्रोपिलमाइड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आता काही सेव्हरल रिएक्शन्सचे आपण काय करू तर आन्सर्स देऊ. तर काय विचारलं आहे त्यांनी बघा, त्यांनी विचारलं आहे प्रॉब्लेम नंबर 33.3 मध्ये मिथिल ब्रोमाइड पासून इथिल अमाइन काढायचं आहे. काय म्हणजे तुम्हाला काय करायला सांगितलं त्यांनी मिथिल ब्रोमाइड म्हणजे CH3Br पासून तुम्हाला काय करायचं आहे म्हणते C2H5 NH2 बनवायचा आहे. कसा बनवायचा आहे ठीक आहे आपण तर पाहू. स्टेप 1 म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पहिले नाव CH3Br मध्ये तुम्हाला काय करावं लागते कन्व्हर्शन त्याचं. इथं काय लावायचं CN KCN पोटॅशियम सायनाइड काय होते -ABr निघत बाहेर. इथं काय लागल तर CH3 आणि हा CN. नाव स्टेप 2 मध्ये काय होऊन राहिलं नाव CH3CN आणि याचं काय होऊन राहिलं तर रिडक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये हेच नाव NaETOH. इथं काय होईल तर नेसेंट हायड्रोजन्स लागेल किती लागेल पाहू. तर इथं नाव CH3 हा C चा होऊन जाईल CH2 आणि हा N चा होऊन जाईल NH2. तर 4 हायड्रोजन्स लागेल. दिस इज द प्रिपरेशन ऑफ काय इथिल अमाइन म्हणजेच फ्रॉम मिथिल ब्रोमाइड पासून इथिल अमाइनचं प्रिपरेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. ही सुद्धा रिएक्शन काय स्टेप अप रिएक्शन आहे. काऊन का बघा इथं एकच कार्बन होते तर 2 कार्बनचा अमाइन मिळाला त्यामुळे स्टेप अप रिएक्शन आहे. ठीक आहे, तर बेटा अशा प्रकारे आजचा जो टॉपिक होता तो आपण कंप्लीट केला. उद्या पुढच्या रिएक्शन पाहू आणि त्यानंतर सिंपल क्वेश्चन्सचे आन्सर सुद्धा पाहू. काही क्वेश्चन असेल तर विचारा. आजचा विचार एवढंच. धन्यवाद.